छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएम उमेदवार देणार आहे। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे भाजपला दूर ठेवण्याकरता शिवसेनेसोबत जाण्याचाही विचार करू असं विधान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलं। मी दुसरा नंबरचा पक्ष आहे आणि तुम्ही गणित बघितलं असेल तर भाजपच्या विरोधात जे आकडे आहे तर ते आकडेही खूप स्ट्रॉंग आहे सगळे एकत्र आले तर अशा परिस्थितीमध्ये आम्हीही आमची चाचपणी सुरू आहे। आम्ही आमच्या डिस्कशन्स करत आहे आणि नक्की आम्ही त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली आम्ही याच्या बाबतीत विचार करत आहे की आपण भाजपला धक्का देऊ शकता। राज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, मीरा भाईंदर महापालिकांमध्ये आज महापौर उपमहापौरांची निवड झाली आहे। बऱ्याच महापालिकांमध्ये महापौर उपमहापौरांनी पदभारही स्वीकारलाय। मात्र महापौर उपमहापौरपदी निवड झाल्यावर कोणीही सेलिब्रेशन करू नये अशा सूचना भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानं हा भाजपने निर्णय घेतलाय। महापौर उपमहापौर पदाची कुठली बॅनरबाजी नको, फटाके लावून सेलिब्रेशन नको अशा सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नगरसेवकांना दिल्या आहेत। प्रमुख पदाधिकारी नगरसेवकांना पक्षातर्फे सूचना आहे। आदरणीय दादांच्या जाण्याने जो एक दुःखद प्रसंग या शहरावर, महाराष्ट्रावर, आपल्या सगळ्यांवर आलाय, त्यामुळे आपण कुठलाही विजयोत्सव, आनंदोत्सव साजरा करणार नाही आहोत। पुष्पगुच्छ, फटाके, गुलाल असा कुठलाही प्रकार या महापौर निवडणुकीत आपण करणार नाही आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी। आपण पक्ष म्हणून हा निर्णय केलेला आहे। मुंबई महापालिकेत गटनेता निवडीनंतर आता भाजपकडून महापौर निवडीच्या हालचाली सुरू आहेत। येत्या 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार आहे। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचं नाव आघाडीवर आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर येत्या 48 तासात म्हणजे 2च दिवसात आता आपल्याला हे स्पष्ट होईल की भाजपचा महापौर नेमका कोण असणार आहे। 3 नावं सध्या समोर येत आहेत: राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे। या संदर्भात 2 दिवसांमध्ये स्पष्टता अपेक्षित आहे। लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांच्या केवायसीच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढलाय। त्यामुळे कामाच्या